छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलाय। अमोल खोतकर असे एन्काउंटर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणामधला आरोपी आहे। अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या शहाजापूर भागामध्ये रात्री 12 वाजता एन्काउंटर झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काउंटर प्रकरण हे नेमकं काय आहे? उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर 14 मे रोजी मध्यरात्री दरोडा पडलेला होता। दरोड्यामध्ये 4 किलो सोनं आणि 20 किलो चांदी लंपास झाली। पोलिसांकडून 15 तारखेला सकाळपासून गुन्ह्याचा तपास सुरू झाला। सुरुवातीला वॉचमन असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तब्बल 10 दिवस या प्रकरणामध्ये एकही आरोपीला अटक नाही। 11 दिवसानंतर पोलिसांकडून 5 आरोपींना अटक करण्यात आली। मुख्य आरोपी अमोल खोतकर हा मात्र फरार होता। अमोलला पकडण्यासाठी पोलिसांचं मध्यरात्री सर्च ऑपरेशन सुरू होतं। सर्च ऑपरेशनच्या वेळेला अमोलकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला। गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या अमोलवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारामध्ये अमोल खोतकर हा आरोपी जागेवरच ठार झालाय। अमोल खोतकरकडे दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल असल्याची माहिती आहे। पोलिस